अवघे मिथ्या अटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी मन सांडिले ते मांडे अग्रह उरल्या काळदंडे सावधान सावधान उगवी संकल्पी मन तुका मने आले भागा देऊनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान उगवे संकल्पी मनो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची ओ पादाने कथेचा विस्तार पादाने कथेचा विस्तार हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावय ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदानंदम साधु संन्यास योगम मुखेयस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरि ब्रह्म स्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम प्रभु के चरणों में पुनि पुनि करो प्रणाम यही कहो भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक कहे पाया वरी मस्तक कहे पाया वरी यार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा पायवरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा यावर करी संतांचा मस्ताचा हे पायवरी यावर करी संतांचा यावर करी संतांचा वार करी निवृत्ती उदारा स्वप्न देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रिजननी देवांची हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे दुःखभंजन मारुती नंदन हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार
अष्टसिद्धेनो निधि के दाता निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे कर दुखों से मारे दुख विनती बारंबार पवन सुत विनती अवघी मिथ्याटी राम नाही जव कंठी सावधान सावधान उगवी संकल्पी प्रस्तुत तरी शिवेकृत घेतलेला श्रेष्ठ प्रभाव कली पवनोत्तर देव निवासी किंबहुना सर्व देह निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगत वंदनीय परमानंदांचा चार चरणाचा अत्यंत मार्मिक उपदेश प्राप्त प्रत्येक मनुष्य जीवाला तुकाराम महाराज सावधान करत आहेत सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन या अभंगातला मुद्दा हा आहे की उगवी संकल्पी हे मन प्रत्येक चरणाला एक मुद्दा असतो मुद्दा नसतं गाठ असते असं प्रत्येक अभंगामध्ये एक गाठ असते त्या चरणावरून तिन्ही चरण असतात अवघी मिथ्याटी राम नाही जवळ जोपर्यंत कंठामध्ये राम स्थिर होत नाही तोपर्यंत मिथ्या आटी बुसकट कितीही काढलं तर त्यातून कण निघणार नाही मिथ्या आटी पाणी कितीही घुसळलं तर लोणी निघणार नाही मिथ्या आटी वांत व्हायला कितीही खाऊ पिऊ घाला दूध निघणार नाही मिथ्या मृगजळाच्या भरोश्यावर केळीचा बाग केला मिथ्या अवघी मिथ्या अवघी म्हणजे संपूर्ण जे आपण काही करतो ते जर कंठामध्ये राम नाम स्मरण होत नसेल म्हणून सावधान सावधान म्हणजे उभे सांगणारी देवी सावधान बसले सावधान जे झोपेल घरी ते बी सावधान जे जागे हे ते सावधान गाणारे ते सावधान जे पिणारे ते सावधान 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 उगवी संकल्पी हे मन राहू केतूने चंद्र सूर्याला गिळल्यानंतर जसा तोकडा अंधार पडतो चंद्र सूर्याला ग्रहण वर्ष काही काही काळ असतात तुमच्या आमच्या मनाला संसार रूपी ग्रहण अखंड लागलेला आहे ज्या दिवशी राहू केतूने चंद्र सूर्य मोकळे केले उघडून बाहेर टाकले तर पुन्हा प्रकाश तयार होतो आपल्या मनाला ग्रहण गेलं किती मन प्रभूच्या भजनाच्या लायकीचे होते सांडी देते मांडे आग्रह उरल्या काळ दंड कोणालाही करत नसतो काळावर बी सत्ता देवाची असते काळ कोणालाही दंड करत उगीच असं म्हणू नये माझे काय देवाकडून चिठ्ठी हरवली की मला कहून काळ तसं नेणार नाही तिची सत्ता असल्याशिवाय आग्रह उरल्या काळाने ती वस्तू व्यक्ती पदार्थ परिस्थिती आपल्याकडून हुसकून घेतली पुन्हा आपण त्याला आग्रह करून हेच पाहिजे आग्रह उरल्या काळाने सांडी मांडी परत टाकी त्याकरता महाराजांचा हा अनुभवाचा अभंग आहे तुका म्हणे आले भागा आपल्या भाग्याला जी आला सुखाला असेल दुःखाला असेल मान अपमानाला असेल जे आला असेल एकटा पण त्याला सहन करा नाहीतर पांडुरंगाच्या नावावर देवोनी चिंती पांडुरंगा देवाच्या नावावर सोपं आहे नाहीतर मग आपण स्वतः ते सहन करून दुःख भोगा
पण तुका म्हणतो मी असं केलं. तुका म्हणे आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा. त्या मनाकडून मी सारखं देवाचं चिंतन करून घेत आहे का संसार प्रपंच आपल्या हातात नाहीये, कधी काय प्रसंग ओढून येईल. आणि म्हणून सावधान सावधान उगवे संकल्पी हे म्हणून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे विठ्ठल सर्वांना कल्पनाशीलाचा हा नैमित्तिक प्रसंग श्री आदरणीय तीर्थस्वरूप श्रीराम भाऊ मुरलीधर पाटील फरताळे यांचं प्रथम पुण्य स्मरण. सर्व फरताळे परिवार त्या दुःखद अंतकरणाने भाऊ लवकर गेले. चांगले वारकरी होते. चारिधाम यात्रा करून आणि सात्विक कुटुंबातली व्यक्ती जावा लागला जाऊन झालेले आहेत. आणि आज त्यांचं प्रथम पुण्य स्मरण ब्राह्मणाच्या द्वारे पिंडदान विधी करून त्यांच्या अर्धांगी श्रीमती वेणुबाई, त्याचप्रमाणे श्री शिवरामजी रामभाऊ फरताळे, श्री भाऊसाहेब रामभाऊ फरताळे, श्री आशा त्र्यंबक खताके, जय श्री धर्मा भालेराव व अनुसया सर्व त्यांचा फरताळे परिवार, त्यांची अतिशय शिष्टमंडळी, भाऊबंध, पाहुणे, रावळे. पाहुण्यापेक्षा रावळे फार जास्त असतात. पाहुणे बी आहेत आणि रावळे बी आहेत. पाहुणे घरचे असतात आणि रावळे घरचे असतात. ते रावळे बोलतात. सुंदर ज्यांनी चाल गायली प्रयाण सुंदर गाणी तयारी केली. आदरणीय दीपकजी महाराज, आकाशजी महाराज, वाल्मिकजी महाराज, मृदंगाचार्य आपले आदरणीय जी महाराज, विनेकरी महाराज, पाठीमागे सर्व भजनी मंडळ, अंदर आमचे रक्षक भाऊ असे, माऊली असे, सर्वांना धन्यवाद. संशिष्टमुळे त्यांनाही धन्यवाद. रेकॉर्डिंग चालू त्यांनी धन्यवाद. सर्वच मंडळी, सर्वच गाणारे पिणारे सर्वांना प्रणाम करतो. अभंगावर एक तासभर सर्वांना चिंतन करायचं. थोडा आवाज कडक अगदी अभंग फार सिस्टम खूप चांगली आहे. ऊनही फार तापतंय. परिस्थिती फार कठीण आहे पाण्याची. आमचे गुरुवर्य महाराज सांगायचे की मुबलक पाणी, फुकटचं पाणी ते माणसाला मिळू नये म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे. अजून तर काळ थोडा बरा आहे. भविष्यामध्ये फार बिकट आणि ते दिवस अवघड जास्ती दूर नाहीये की पाण्यावरून युद्ध होईल. त्याच्या आत आपण आपलं मनाला सावधान करून देवामध्ये विलीन होऊन जा. देवामध्ये विलीन झाल्याशिवाय, देवामध्ये लीन झाल्याशिवाय, जसं पाण्याच्या तरंगाला पाण्यामध्ये गेल्याशिवाय त्या पाण्याच्या तरंगाला भीती जात नाही. जोपर्यंत पाण्याचा तरंग आहे ना तोपर्यंत तरंगाला भीती मरण्याची. वास्तविक पाणी आणि तरंग वेगवेगळे नाहीये. पण मी तरंग आहे, मी तरंग आहे, मी तरंग आहे, मग त्या तरंगाला फार तंग करतो. पण जेव्हा ते तरंग पाण्यामध्ये तंग होऊन जाईल, पाण्यात विलीन होऊन जाईल ना, मग पाठीमागं किती राटा येऊ द्या, किती तरंग उठू द्या, पाण्याला डर नाहीये. तसं जीवालाही डर नाहीये. पण जोपर्यंत तो जीव बनला ना तोपर्यंत त्याला जन्म मरण्याची भीती असते. आदरणीय रामभाऊ गेले, देह सोडून गेले. देहाला त्यांनी सोडलं, त्यांनी देहाला सोडलं. रामला ध्यान द्या, जर जीवाने देहाला सोडलं तर तो जीवन मुक्त आहे. जीवाने देहाला सोडलं तर तो जीवन मुक्त. आणि अजून जीव देहात जाण्याची इच्छा करतो मग तो जीवन मुक्त नाही, तो बद्ध आहे. जीवनमुक्त जरी झाले ब्रह्म, जीवनमुक्त असेल ना तरी सुद्धा
त्यांनी भजन पूजन चुकू नये. आपण मुक्त आहोत अशी स्थिती अखंड आपली पाहणार. आपला आणि देहाचा कुठलाही संबंध नाही. वायर मध्ये लईन आहे, पण लईन आणि वायरचा फार अंतर मध्ये असतो. एकदम अलिप्त आहे लईन पासून वायर, पण वायरला बी लईनशिवाय किंमत नाही. आणि नुसती लईन आवाज, नुसती आवाज असते म्हणजे साऊंड नाही, माईकची काय गरज. नुसतं शिवाला बी काही करता येते मायेशिवाय. म्हणून तर हे जीव प्रपंच माया ब्रह्मांड देव निर्माण त्याची माया आहे, त्याची खेळ लीला आहे, त्याचा खेळ आहे. त्याचा झाला खेळ आणि आपला झाला खंडोबा. खंडोबा होऊ नये आपण खेळत. खेळ हा खेळ असावा. खेळामध्ये गोष्टी खऱ्या नसतात. खेळ असतो तो खेळ आहे. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटा. परमात्मा तो नटतोय. कैचे मुंग्याने मुंगळे नट नाट्या तुझे चाळे, नट नाट्या तुझे चाळे, नट नाट्या तुझे चाळे. मुंगळ्यानी मुंगळे नट नाट्या तुझे चाळे, नट नाट्या तुझे चाळे, नट नाट्या. कैसे मुंग्यानी मुंगळे नट नाट्य तुझे चाळे, नट नाट्य तुझे चाळे, नट नाट्य तुझे चाळे. कैसे मुंग्यानी मुंगळे नट नाट्य तुझे चाळे, नट नाट्य तुझे चाळे, नट नाट्य तुझे चाळे. वाघ आणि गाय लाकडाची, वाघ बी लाकडाची आणि गाय बी लाकडाची. कोण कोण लाकडाची? तसं देवाने ही माया निर्माण केली. ते मायेपासून संसार ब्रह्मांड निर्माण झालं. त्यात आपण रमला गेलो. बंगला सुंदर झालेला आहे, अजून वस्तू सर्व बाकी. भावनगुण हरियाणामध्ये एक महात्मा पीठ कुट मागितलं, आश्रम तयार झाला. 8 दिवसांनी कार्यक्रम पूर्ण होणार होता. वर गेले पाणी मारण्याकरता, वरून खाली आली आणि लगेच जागेवर गेले. साधू असेल तर सेकंद संपले. मला तर देवाला काही दया माया नाही. एवढं कष्ट केले, सायास केले, आपण त्यांचा घराचा आनंद घेऊन देवाला अजिबात माया नाही, दया नाही. फार विक्राळ आणि अक्राळ तो काळ असतो. काळाला दया माया नाही. तो काळ आपल्या कर्मरूपाने येऊन प्रत्येकाला दंड देत असतो. काळ हा कपाळूच आहे, काळच परमात्मा आहे. कर्म वाईट असेल ना तर तो परमात्मा कर्माचा निमित्त घेऊन प्रत्येक जीवाला दंड देतो. आणि म्हणून प्रत्येक माणसाने त्या संसारामध्ये राहून केवळ आटापिटा करण्यापेक्षा देवाचा हट्ट करून आपलं कल्याण करून आपलं कल्याण करून. आम्ही कल्याणला जातो कल्याण करण्याला, तिथे बी कल्याणाने भिवून. कल्याण होणं म्हणजे आपण आपल्याला ओळखलं, आपण आपल्याला जाणणं म्हणजेच कल्याण. आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित. आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित, आपुले आपण जाणावे स्वहित. जेणे राहे चित्त समाधान, जेणे राहे चित्त
जेणे राहे चित्त समाधान जेणे राहे चित्त समाधान जेणे राहे चित्त समाधान राहे चित्त समाधान जेणे राहे चित्त समाधान जेणे राहे चित्त समाधान बहुरंगी माया असे विखुरली बहुरंगी माया से 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 आपली आपण जाणावे सोयी जिने राहे चित्त समाधान बहुरंगी माया एक रंगी नाही बहुरंगी बहुतेक एक रंग लोक लावला मी एक माणूस पाहिजे शर्ट ही पिवळा पॅन्ट ही पिवळी चप्पल ही पिवळी तरी केस सुद्धा पिवळी मॅचिंग होण्याकरता एक मॅचिंग काय करावं बहुरंगी विचित्र माया आणि ती मायेमुळे संसार खरा वाटतो आम्ही सारखं त्यामध्ये आटापिटा करतो मरेपर्यंत शेवटी शक्ती निघून जाते आणि पश्चाताप होतो देवा काय मला अगोदर कळलं नाही फार आबदलो फार राबलो पण काही हाती लागला नाही शेवट माणसाला पश्चाताप व्हायला नको आपले आपण जाणार आजचा भाग फार मार्मिक आणि गोड आहे जोपर्यंत आपल्या कंठामध्ये प्रभूचं नाम मंगळसूत्राप्रमाणे मी अखंड धारण करत नाही तोपर्यंत काहीही करा कितीही करा कसंही करा कशा करताही करा मी त्या आठी समोर मोठा आरसा आहे त्या आरशामध्ये आम्ही त्या आरशावर तेल लावलं त्याला पावडर टाकली त्याला गंधा लावला तर आपला सुद्धा चेहरा काय होईल की नाही आपण आपल्याला शृंगारित करा आणि मग आरशात बघा मग आपला चेहरा सुंदर आम्ही संसाराला नेट करायचं संसार नेट काय होतच नाही संसार करावा नेट दिसू नये फाटका संसार फाटकाचा आहे कितीही शिव बसला 80,000 पट्टऱ्यांचा मालक रावण सुद्धा त्याला शोधायला आपली काय काय किती जरी आपण बोलतो दीपक महाराज काल मेला स्नान तिथं सकाळच्या वेळेला नागबलीची माणसं बरेचसे ब्राह्मण म्हणायचे वडिलांचं नाव वडिलांचं नाव ते म्हणजे परिचित माहिती नाही वडिलांच्या वडिलांचं नाव माहिती नाही त्यांच्या वडिलांचं नाव द्या ते ब्रह्मा म्हणायचे माझ्याही लक्षात तुमच्या काय लक्षात राहणार तेव्हा मला कळलं आपण फक्त 2 पिढ्यापर्यंत फोटो करत राहतील पुढं उगा मी काळजी करतो मला आपलं नाव निघावं आपलं नाव निघावं आपलं नाव निघावं काय आपलं नाव निघणार नाही आपलं लोकांना नाव घेतलं पाहिजे मी म्हणतो लोक देवाचं नाव लवकर घेत नाही आपलं नाव कोण घेईल तरी आपल्या नावाची काळजी करू आपल्याला नाव नाही नाव नाही गाव नाही देश नाही देश वेश नोहे माझा सदविराता देश नोहे माझा सदविराता
करून सत्ता कोठे राहिलो करू सत्ता कोठे राहिलो पाय डोळे माझी कैसा मुनिलो पाय डोळे माझी देह कैसा परदेशी नाही कोणी अंधूळ परदेशी नाही कोणी अंधपांगुळ आता रे भगवता आता किती काही कोणी आता माझी करी चिंता दानदेवी भगवता पाठी कोठी नाही कोणी फिरत आलो वावटून वारा सुटला आणि बारीक मातीचा कण एक धूळ मंदिराच्या कळसात जाऊन बसला. त्या मातीच्या धुळीच्या त्या कणाची शक्ती नाहीये. वारा सुटला धूळ वर गेली, पुन्हा वारा सुटला ते पुन्हा ती वरची गेली, धूळ पुन्हा खाली येऊ शकते. तसं आपलं जीवन आहे. आज इथं उद्या उद्या आज आपण इथं कोणती वस्ती पडतळी वस्ती सायगावला उद्या कोणी स्वर्गवासी म्हणू शकतो, कोणी स्वर्गवासी वैकुंठवासी नगर स्वर्गवासी काय भरोसा. धुळीचा कण किती उंच गेला तर धुळीचा कणाचा काही त्याचा जोर नाहीये, तो वायूचा वेग आहे. ती धूळ कायम राहू शकत. म्हणून आपण या विघ्नामध्ये कधी अडकू नये. माया विघ्ने भ्रमला खरे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता माझे निघरे माझे निघरे संपत्तीचे वारे संपत्तीचे वारे साधकारे जाईल साधकारे जाईल साधकारे जाईल हे साधकारे जाईल विघ्ने भ्रमला करे म्हणता मी मागणी घरे संपत्तीचे वारे साधकारे माया विघ्ने भ्रमला करे संपत्तीचे वारे साधकारे जाईल माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझी नी करे. मी कुठे हिंदी वाक्य वाचलं मला. मौत सबकी आती है, मौत सबको आती है लेकिन जिना सबको नहीं आता. साऱ्याला जगता येत, मौत मात्र प्रत्येकाला येत नाही. जवळ जवळ आली किती लांब आली फोन करून पहा. आपलं मरण आपले मरण पाहिले मी डोळा, तो हा झाला 16 अनुपम मरणाचा 16 बनला. मरण 16 तेव्हा बने ज्या दिवशी आम्ही देहापासून अलग बनवतो आणि देहाकडून खूप कष्टून काम करून ऐका देहाकडून खूप काम करून घ्यावं आणि मनाकडून खूप चिंतन करून घ्यावं. त्याचं जीवन सार्थक आहे. शरीर कायम फिरलं पाहिजे, मन कायम स्थिर पाहिजे. तुमचा म्हणजे उलट आहे. आता तर शरीराला कोणतंच काम नाही. दोन किती 2 4 डोक्याला काम असते म्हणून ऐका ना. चपलामध्ये पाय कायम नाही पाहिजे.
पायात चप्पल पाहिजे काय नाही कळलं तुम्हाला काय चप्पलामध्ये पाय का पायात चप्पल ही माझी चप्पल आहे ही माझी बूट आहे ही माझी चप्पल आहे अरे कधी कधी चप्पल ते पायला साईडला करून आपण जेवण बसावं कीर्तन बसावं भजनात बसावं काही काही माणसं मरेपर्यंत चप्पल काढतात माझी चप्पल जेवण झालं ताट ठेवून द्या हे माझं ताट आहे हे माझं ताट आहे अरे तू ताट नको ताट माझं आहे जेवण आपण पेन घेतला सही झाली लिखाण झालं पेन ठेवून दिला सांगतो का हा माझा पेन आहे हा माझा पेन आहे हे जसं हे शरीर माझं हे संसार माझा प्रपंच माझं नाही म्हणायचं मानायचं देवाचं आणि आपण काम करत राहायचं आणि आम्ही असं जर केलं नाही सारखं राबत राहिलो ना तर मला कितीही कष्ट करा कितीही सायस करा केवळ ते मिथ्या आटी होईल म्हणून कंठात सारखं रामचंद्र करत राहा अभंगाचं पहिलं अवघे मिथ्या आटी अवघी मिथ्या आटी अवघी मिथ्या अवघी मिथ्या अवघे मिथ्या अवघी मिथ्या अवघी मिथ्या राम नाही देव कंठी राम नाही देव कंठी सावधान 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 राम नाही देव राम नाही सावधान 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 हे अवघे मिथ्या राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी हो अवघी मिथ्या नाही जव कंठी राम नाही जव कंठी राम नाही जव कंठी राम बोलो भाई राम नाम सत है सांगत असतो कधी लोकांचा त्याग बाळगले लोक काय म्हणतील लोक हेच म्हणतील राम नाम अमरधामची गाडी येईल बँड बाजा लागेल भजन चालेल राम नाम सत आहे सबकी यह रीत आहे राम नाम सत आहे ते राम नाम सत आहे कोणी कोणाला सांगतो जो व्यक्ती गेला त्याला समोर काय फायदा आहे जिवंत व्यक्ती आहे तोपर्यंत राम नाम सत्य आहे याची जाणीव लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याच्यावर कधीच अवलंबून राहू नये सबसे बडा लोग क्या कहेंगे सबसे बडा लोग एक साधक माणसाने लोकांच्या भेनं त्यांनी आत्महत्या केली लोक नाव ठेवली तरी लोक म्हणले तू मेला पण मनापासून मेला तो खास मनापासून नाही मेला म्हणजे मनापासून मरला पाहिजे हात जगायला पाहिजे लोक तैसा ओक धरिता धरविना लोक तैसा ओक धरिता धरविना लोक तैसा ओक धरिता धरविना गिरिना सत्संग भक्ता गिरिना सत्संग भक्ता गिरिना सत्संग लोक तैसा ओक धरिता धरविना
भक्त चले नाचत संग भक्त चले नाचत संग भक्त चले नाचत लोक दैसा भक्ता गिरीना सतसंग भक्ता गिरीना भक्ता गिरीना सतसंग लोक तैसा वो धरिता धरविना अभक्ता गिरीना सत्संग लोकांच्या भरोश्यावर कधीच माणसाने जीवन जगू नये. जे प्रसिद्ध मन आहे लोक गाड्यावर चालू देत नाही, बसू बी देत नाही, पायी पायी चालू देत नाही. लोक लोक आहे. आणि म्हणून अवघी मिथ्याटी राम नाही जवळकंठी. हे अभंग आपण ऐकून सोडायचं नाहीये. याचं कीर्तन रंभो करता नाहीये. ते वारकरी होते, देवा घरी गेले, देवापाशीच गेले, यात काही शंका नाही. पण तुमची आमच्या अजून शंका आहे, कुठं जातो कुठं नाही. नाव कडे लागेपर्यंत माणसाने भरोसा राहू नये. कधी वारा सुटेल आणि कधी नाव उडू शकते. अवघी मिथ्या. वाल्मिक महाराज हे शरीर हे सरकारी बंगला आहे. सरकारी बंगला जर सरकारी काम असेल ना तर सरकार त्याला बंगला देतो. सरकारी बंगला सरकारी काम असेल जोपर्यंत त्यांची ऑर्डर होते तोपर्यंत त्यांनी ते बंगल्यात राहून आनंद घ्यावा. ते म्हटले तुम्ही जण का तुम्ही जर्मनीला जा, तुम्ही जावं लागलं सरकारी ऑर्डर. तसं आम्ही देहामध्ये आलो तर काही काळा करता आलो आणि केवळ आपण आत्माराम आहोत याची जाणीव होऊन खूप आपलं आपलं काम करून घ्यायचं आणि संसार सोडून द्यायचा. जेव्हा रावण मारला गेला, रामजीने बाण मारावा तर रावणाची मुंगी खाली पडावी, अग्नीत मुंगी खाली पडली. तर वानर सैन्य रामाचे वानर सैन्य चेंडू सारखी त्या रावणाची अशी मुंगी गुणगुणीवर फेकायची. मंदोदरीने पाहिलं, बाप रे बाप, एक रावण काही काळ काय त्याचा असणारा एक आवाज होता. आज चेंडू सारखी परिस्थिती त्या मुंगीची होती. रक्ताच्या तळ्यामध्ये मुंगी पडलेली. आज रावणाच्या घरी दिवा लावायला माणूस, रावणाचा वंशज आज काही लोकांनी टिकून ठेवले नाही. कळत काही लोकांनी टिकून ठेवलेला आहे. आता रावणाची वंशज सगळी उभं नाही. रावणाची वंशज रावण जो दुसऱ्याला रडवतो तो रावण, जो त्रास देतो तो रावण. जो रडवतो, जो त्रास देतो, दुःख देतो, दुसऱ्याची शांती हरवतो तो रावण. आणि म्हणून आपण इथे जे आलो ते केवळ आपला आपला साठा राम नावाचा करून घ्या. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, तेने चुके फिरा गर्भवास, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन, नाशिवंत आटी. भगवंत महाराज माझा हात पाव लय आट आटी वर पाठीचे दुःखालयम शाश्वतम. ज्याने संसार निर्माण केला तो म्हणतो अनित्यम असुखम लोक. तिथं आम्ही सुख शोधतोय. कसं सुख मिळेल त्या ठिकाणी? सिद्ध प्रमाण आहे. जो देखे सो दुखिया सुखिया कोई नहीं रे, जो देखे सो दुखिया सुखिया कोई
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरागी राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया जन बैरागी राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया धन बैरागी दुखिया धन बैरागी रे जो देखे सो सुखिया सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया दुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा ब्रह्मा विष्णु महेश दुखिया जिन्हें सृष्टि बनाई रे कौन दुखी नहीं है एक उत्तर है शेवट में कहता कबीरा वो नहीं दुखिया जिन्हें धन जिन्हें मनो को जिता रे प्रत्येकापाशी मोबाईल आहे मोबाईल शिम काढलं शिम तुम्ही अलग टाका वेगळं टाका तर शिमला काही किंमत नाही आहे मोबाईलला किंमत नाही आहे तसं आपल्या देहातून जीव काढला की त्या जीवाला काहीच किंमत नाही शिम आणि मोबाईल दोन्ही एक पाहिजे आणि मग शिम मध्ये किती किती व्हॉट्सअप किती महाराज काय मला घेत नाही किती किती फंक्शन नुसतं एकदम बाहेर बाजूला काढलं काही सांगत असतो काय कंपनी तर्फे 1.5 GB डाटा येत असतो प्रत्येक दिवशी येतो तो डाटा वापरून घेत जा काही आपण करणार तरी काय तसं झाल्यापेक्षा साधक मंडळी कोणी चालपाठ करतं कोणी कथा ऐकतं कोणी कीर्तन ऐकतं कोणी काही डाटा फ्री मध्ये एक जण म्हणे आज डाटा आपण वापरतो आपण उद्या कधी उद्या वापरता येत नाही डाटा संपला डाटा संपला लक्षण काय दिवसभर आम्ही डाटा वापरतो संपल्याचं लक्षण एकच आहे की व्हॉट्सअप लवकर चालतो आपल्या घरातला डाटा संपला की घरात काही चालत नाही समजून घे घरामध्ये काही चालत नाही आपलं कोणी बोलणं ऐकत नाही बाई हळूच बोलते आला बाई मी आला जर एखादा व्यक्ती दारू पिऊन तुम्हाला आता पाया अशा बोलतात ना काही वधीचं जीवन जागा वापस नाही आता आला बाई मी आणि त्या बाईचा तळतळा जर तुम्हाला लागला ना तर तुम्ही अशी मर्षा म्हणून स्वागीवती बाईचा तळतळ घेऊ नका मुर्दा आला बाई म्हणून आजपासून सोडून द्या ती पत्नी ती आपली अर्धांगिनी ती देवी आहे मुलाबाळा कष्ट करते दिवसभर काम करते मुलाला शिक्षण करते आणि हा इथले सोडून इथले सर्व चांगले देवाचे तात्पर्य भजन भजन या त्या करून घ्या भजन नसेल तर हा त्या म्हणजे हरिविन जन्म तो नरकाची पैठण यमाता पाहुणा प्राणी होयो पाहुणा प्राणी होयो माता पाहुणा हरिविन जन्म तो नरकाची पैठण हरिविन जन्म तो नरकाची पैठण यमाता पाहुणा प्राणी होयो यमाता पाहुणा हरिविन नरकाची पैदान यमत प्राणी होय
मंत्रा शिवाचा मनतीची वाचा तया मोक्ष, त्याला मोक्ष मिळेल. महाराज जिवंत प्रेम देवाचं नाव घेतलं. मी देवाचं नाव घेतलं नाही, नामाचा संग्रह केला नाही, मग मेल्यानंतर यमाचा पाहुणा, तिथं शारीरिक बळ असेल, पैसा बळ असेल, भुजबळ असेल, कोणतं बळ असो महाराज, तिथं काही झालं मग तेथे नचले काही तुका म्हणे हात कमली दरिया चल काही तुका म्हणे पुढे संचित जाईल वाही. तिथं वकिलाची गरज नाही, साक्षीदाराची गरज नाही. ते असतात ना महाराज स्टेजवर हे लावला व्हिडिओ, तो व्हिडिओ लावतो महाराज, आणि मग मी मीच बोललो होतो. तसं मेल्यानंतर सुद्धा तिथं महाराज आपली तिथं व्हिडिओ लावला, आणि ते व्हिडिओ असा राहतो, आणि मग आपण तिथं पाहतो. मग हे म्हणतो बरोबर आहे काय, मग तिथं कोणाला फोन करता येत नाही, तिथं आई नाही, बाप नाही, माता पिता बंधू बहिणी कोणी न भवती, इष्ट मित्र हेतू सुखाची, एकला मी कुंभपाक चाचणी, तिथे कोणी सोडविना, एकनाथ शिंदे नाही, सद्गुरु वाचोरी, सद्गुरु आणि देव, तिथं काय नाही. पाप केलेलं असतं, दुःख दिलेलं असतं, हत्या केलेली असते, आणि मग माणसाला काही करतो. कोणा सांगेला मूर्ख यमलोकी, कोणा सांगेला मूर्ख यमलोकी, कोणा सांगेल मूर्ख यमलोकी, कोणा सांगेल मूर्ख. एका जनार्दनी यातनेचे दुःख, दुःख एका जनार्दनी यातनेचे दुःख, एका जनार्दनी यातनेचे दुःख, एका जनार्दनी यातनेचे दुःख. सांगेला मूर्ख कोणा सांगेल मूर्ख, यमलोकी, एका जनार्दनी यातनेचे दुःख, जनार्दनी यातनेचे दुःख, कोणा सांगे दुःख यमलोकी, कोणा सांगे दुःख यमलोकी, कोणा सांगे दुःख यमलोकी. एका जनार्दनी यातनेचे दुःख, एका जनार्दनी यातनेचे दुःख. एका जनार्दनी यातनेचे दुःख, कोणा सांगेला मूर्ख यमलोकी. आईला मारतो, वडिलाला मारतो, पत्नीचा ऐकतो आणि बायको आईला मारतो. वेळ नाही सांगण्याचा. जसा भाऊची फोटो पूजा केली, माझी विनंती आहे सर्वांना की आई वडिलांची पूजा जिवंत असताना करा, जिवंत असताना त्यांना काशी दाखवा, काशी दाखवा. मी काशी करून, मी काशी केली, मी काशी मावशी मारली,
मायबाप केवळ काशी. म्हणजे भाऊची वडील गेले, आई आली. आईला असं जीव लावावं की त्या घरामध्ये परमात्माने यावं, असं आईला जीव लावावं. कोणी असो, आई ती आई असते. आई वडील गेल्यानंतर मग आईची किंमत कळते. गेल्याशिवाय किंमत कळत नाही. ही तितकंच कळलं म्हणतात, जिथं पिकत तिथे विकत नाही म्हणतात. आई वडील पण आई वडिलांची एक चूक होत असते की आई वडील खास जर संसारातून तिने मन काढलं आणि परमात्म्यात लावलं, तर ते आई ते मुलं ती सून आपल्या सासूची नक्कीच पूजा करते. तुम्ही हा प्रयोग करून बघा. स्तुतीने करत आपले माऊली मोठी माऊली तिने आपल्या नावावर गुंठाभर जमीन ठेवली नाही. आहे ती मुलं त्यांच्या नावावर करून दिली. आता पुढे महिनाभर तुम्ही कामाला गेलेले जा, यात्रेला जा, कारण लचन जवळ ठेवलं, लचन जवळ ठेवायचं. आणि म्हणून म्हणतात आपण या संसारात राहावं, आटाटीस करण्यापेक्षा प्रत्येक सेकंदाला सावधान राहावं आणि मनाला त्या संसारातून बाहेर काढून देवात लावावं. अभंगात द्युती येते. सावधान 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 संकल्पी है मन, कवि संकल्पी है मन, कवि संकल्पी है मन। सावधान सावधान कवि संकल्पी है मन, कवि संकल्पी है मन। सावधान सावधान संकल्पी है सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। गोड आवड आपण हाच गोड नाही, आपण सारेच गोड आहे, आम्ही दडपतो। अभंग गोड आहे। अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचे विचार। मनुष्याचे विचार गोड असावे, बाकी तर शरीर धड नाही शकत। सावधान सावधान उगवी संकल्पी हे मन। संसारातून मनाला बाहेर काढावं आणि ते मनाला पुन्हा 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 रामकृष्ण रामकृष्ण सगळ्यात भारी दुसरं आता काहीच करायचं। कोणी म्हणे महाराज काय चाललं, काहीच करायचं नाही, आम्ही संन्यासी।
प्रपंच आहे आम्ही प्रापंचिक जी मौलीला मी फोन केला होता दीपक महाराज मला तुम्ही एकटेच आहे का आणि मी एकटेने तुम्ही दोघं कधी बी आपण एकट्याने पुढे जाऊ नये संघ रामाला घेऊन गेला पाहिजे संघ राम अशी जाणीव पाहिजे की मी एकटा नाहीये संतांचे प्रमाण आहे तू अकेला नाही प्यारे राम तेरे साथ में विठ्ठल हो एकटे कधी जाऊ शकते बाहेर एकट्याने वाचता रामकृष्ण आपण एकट्या असतो तर पाप करत असतो राम संघ असतो तर पाप असं अच्छा कर्म करो चतुर जन कर्म न करियो काला अच्छा कर्म करो चतुर जन कर्म न करियो काला हजार आकाशे देख रहा तुझे देखने वाला परमात्मा पाहतोय त्याला आता हे डोळे बाहेर डोळे असा परमात्मा साक्षी परमात्मा चिंतन आपल्या मनातून घडावं त्या मनातून संसार बाहेर काढणं म्हणजेच कीर्तन प्रवचन आहे विठ्ठल विठ्ठल तिकडून बोलत दुरुपाला माणसं पुढे बसलं पाहिजे कारण पाठीमागून माणसं येतात भाऊ आता काही टाइम संपला आता उभे तू उभीच बरे बसले बरे जे ते आता पुढे सरकार कसं पण जागा बी पुढे आहे पण आता ते मागून आले आणि मग हे म्हणते मागून आले पुढे गेले जागा आहे सावधान सावधान गुबी संकल्प हे मन सावधान ऐशे कायदे विचारा आले हो संसारा सकळ हे सावधान असावं सावध असावं प्रेमी असावं देवाचे भजन असावं काळ लागला बापा काळ होय बापा काळ लागला बापा सावध होई बापा काळ लागला मापा हो काळाचा मापारी तो एक गोळा सुद्धा माग पुढे देते बरेचसे मापारी मापात मारतात इथले सोडून त्यात प्रमाण आहे आयुष्य मोजावया पैसाला मापारी मापारी काळ मापारी असा आहे एक सेकंद सुद्धा एक लव सुद्धा घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अजून एक तास बाकी आहे नाही एक तास परमात्म्याची शक्ती असेल तोपर्यंत आपलं जीवन चालावं मनामध्ये राम नाम भरावं प्रत्येक सेकंदाला भरावं सावधान सावधान सावधानी हाटी दुर्घटना वायरमन वायर जोडतोय वायर मोकळं होतं जवळ टेस्टर होतं तरी ते लक्ष नाही गेलं त्याला तरी काय होतं सहज धक्का लागला लगेच गेला वायरमन गेला सावधानी हाटी माया रूपी मला जे करणं बाहेर आहे आपण सावध नसलो ती माया कधी मारी भरोसाने म्हणून हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ ते माया जाळ तुटतील ते माया जाळ तुटतील ते माया जाळ तुटतील आम्ही असं बांधले होते संसारामध्ये आम्ही नाही बांधले गेलो आम्हीच आम्हाला बांधले होतो पण मोकळे व्हा
आपणच मोकळे. दृष्टांत तुम्हाला माहिती आहे. वानराच्या हातामध्ये त्यांना फुटाने धरले. त्याला वाटलं कोणतरी माठाने मला धरलेला आहे, त्यांना फुटाने सोडले असते तर ते वानर मोकळंच होतं. माठ छोटा होता, ते अर्धच माठ होता भरलेला फुटाने. त्याने दोन्ही हात मध्ये घातले त्या माठामध्ये आणि दोन्ही फुटाने असे गच्च भरले मूठ. आणि वाटलं आपण इथं बी खाऊ आणि उभं घेऊन जाऊ असं कोणाला वाटलं. अरे अरे असं त्यांना वाटलं. तिने असं ती मूठ धरली आणि वर घ्यायला गेला तर सार पिढ्या मारायचा, इकडून पड तिकडून पड मोठी काही सोडत तयार नव्हता. हे उड्या मात्र काळाने पाहिलं. तो काळ आला, त्याच्या गळ्यामध्ये चरट बांधलं, फुटाने नाही माठही नाही, नुसता काटाणा. काही नाही, तेल गेलं, तूप गेलं आणि आता दुप्पट काही राहिलं नाही. आणि म्हणून सावधान सावधान उगवे संकल्पी हे. म्हणून काही परिस्थिती संसारामध्ये घडली, दुःख होणं, नाश होणं, आपण तर पुन्हा उभारी करणं, पुन्हा मी घडवून आणीन असा प्रयत्न करतो. जो त्रास काळ दंड देतो अभंग तृतीय. सांडिले ते मांडे, 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 सांडिले ते मांडे. आग्रामुरल्या काळे दंडे, सावधान 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 सांडिले ते मांडे, आग्रह उरल्या काळ दंडे. मी सांगत असतो सर्वात खतरनाक ग्रह कोणता? शनी नाही, मंगळ नाही. सर्वात खतरनाक ग्रह म्हणजे आग्रह. कोणता ग्रह? आग्रह. सप्ताला सुद्धा बाबा कोणते लावायचे? आग्रह. हेच बाबा लावला. एक्कावर हजाराचे लावलं, नंतर पुन्हा पश्चाताप करणार. सातही जिएंगे सातही मरेंगे. आग्रह. आग्रह उरल्या काळ दंडे. शनी किती उंच आहे सूर्यापेक्षा? तो शनी काही करत नाही मला. सर्वांमध्ये खतरनाक म्हणजे आग्रह असतो. ज्याच्यावर देवाची संतांचा अनुग्रह येत ना त्याला आग्रह बी काही करणार नाही. देवाचा अनुग्रह असावा, देवाच्या नामाचा अनुग्रह असावा, गुरुचा अनुग्रह आपला असा असेल तर काही करत नाही. सांडिले ते मांडे, आग्रह उरल्या काळ दंडे. गावरान तूप प्रयासाने तयार केलं आणि ते तूप मातीत सांडलं. काय करणार नाही. गेलं गेलं बुनशी गई तो हाऊस से नहीं आती. कथा मोठी सांगत नाही. गेला आयुष्य गेलं. राहिलेलं जाऊ देऊ नका. हे आपल्या हातामध्ये आहे.
तुका म्हणे क्षणोक्षणात जातो काळ गोडी ते रसाळ अंतरे रामकृष्णारी काम करताना रामकृष्णारी बोलताना रामकृष्णारी जेवण करताना रामकृष्णारी पाणी पिताना रामकृष्णारी दारू प्रत्येक गोष्टीला रामकृष्णारी असं देवाचे चिंतन असेल ना ते मनात भरवा मनात भरलं मन भर के जीवो मन में भर के नहीं मन खाली खाली होत जाणार आपण मनात परमात्मा भरला की ते मन खाली होतं आणि मन खाली झालं की ते मनच राम होतं आणि जेव्हा मन राम झालं राम कुठे येतात मन हे राम झाले 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 प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आले प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आले प्रवृत्ति ग्रासोनी निवृत्ति से आले राम झाले मन हे राम झाले मन हे राम प्रवृत्ती ग्रासोनी कैसी निवृत्ती से आले प्रवृत्ती संपवावी निवृत्त दशा ती प्राप्त व्हावी महाराजांचा आग्रह आहे आग्रह बोलल्या काळामध्ये तुकाराम महाराज स्वतः काय केलं की आपल्या नशिबी भाग्याला जे आला असेल ते संसार असेल प्रपंच असेल घर दार जमीन व्यापार धंदा दुकान मकान जे असेल ते आपण प्रभूच्या नावावर प्रभूचं मानून प्रभूला साक्षी मानून आपण त्याचं चिंतन अरे वो विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरि जय 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 हरि जय जय हरि जय हरि जय जय विठोबा जय विठोबा हरि जय विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 विठोबा हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमाई हरि जय विठोबार कुमाई हरि जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरि विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई हरि विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु देव महाराज की बार कुमाई बार कुमाई जय बार कुमाई हर बार कुमाई आले भागा देवोनी चिंती पांडुरंगा सावधान सावधान संकल्पी अशा प्रकारे
वैकुंठवासी आदरणीय रामभाऊ मुरलीधर पाटील परताळे यांचं प्रथम स्मरण, दोन्ही बंधू आदरणीय शिवराम भाऊ त्याचप्रमाणे भाऊसाहेब भाऊ दोघंही आणि मुली सर्वांच्या सहकार्याने भगवान त्यांच्या आत्म्यास चिरशांती आणि चांगली जागा देव, तुम्हा मला भजन करण्याची बुद्धी परमात्मा देव. एक मिनिट आपण एक भजन घेऊ, त्यानंतर प्रसादान होईल. सर्वांनी जेवण करून जावं अशी भाऊजी विनंती आहे. एक तर नक्कीच आहे की आपण गेल्यानंतर असं श्राद्ध होईल, असेच महाराज येतील, असेच लोक लांब उभे राहतील, मंडप राहील, अभंग येतील, नको नको म्हणा तू माया जाळी, असंच असंच चालणार आहे. प्रभूची इच्छा भगवान करो सर्वांना. आणि शक्ती परमात्माची पातळी कुटुंब आहे, त्यांचं दुःखाचा प्रसंग आहे, दुःख नको असेल तर तळमळ त्यांची तरीच समेल, जरी या विठ्ठल आठवते. त्याचं स्मरण करावं, त्याचं स्मरण झालं की ते आज स्मरण येऊ, स्मरण हो. आपण मात्र त्याचं स्मरण करावं. पुन्हा एकदा सर्वांना वंदन, धन्यवाद करतो. पाहुणी मंडळी जागतिक मंडळी आले तर पण आलात, सर्वांना धन्यवाद. एक मिनिट आपण भजन घेऊ, त्यानंतर शिवेला विराम द्यायचा. श्रीराम जय राम श्रीराम जय राम, बोला राधे श्याम जय राधे श्याम, राधे श्याम जय राम, जय हनुमान जय हनुमान, जय हनुमान जय हनुमान, जय भगवान जय भगवान, जय भगवान जय भगवान. श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय